वास्तवमध्ये तुम्ही सगळ्यांसाठी काय सांगणार? नाही, ओबीसीचं आरक्षणाला धक्का लागायचा संबंध काय? संबंध असता तर ठीक आहे, आम्ही पण मान्य केलं असतं की ओबीसीला धक्का लागतोय. तुम्हाला कधी दिलं? 1967ला. त्यानंतर कधी दिलं? तुम्हाला 94ला, 1994ला. त्यानंतर तुम्हाला 2012पर्यंत दिलं गेलं. म्हणजे जशा जशा जाती त्यांना घालावशा वाटल्या तशा तशा ते ओबीसी आरक्षणात घालत राहिले. तुम्हाला आत्ता दिलं. आमच्या नोंदी कधीच्या आहेत? 1881. ओबीसीत आम्ही का तुम्ही? तुमच्यामुळं आम्हाला धक्का लागला आहे. तुम्ही आमचं खाल्लंय आत्तापर्यंत. रान आमचं आहे, फक्त माहीत नव्हतं आम्हाला कुठे ती. आत्ताच एक सापडलंय आम्हाला, ते तुम्ही खात होता. आम्ही नाही खाल्लं तुमचं. धक्का फक्का तर सोडून दे. तुमच्यामुळं आमच्या जवळपास 8-9 पिढ्या मागं गेल्या. आम्हाला कळलंय आहे ना माया. आम्ही केली माया. जाऊ दे भाऊ, कोणाचे कोणा लेकरं बाळा खात्यात खाऊ दे. पण आमचे आत्ता डोळे उघडलेत. आमच्या लेकरा बाळाला खायला द्यायच्या वेळेस वेळ आली. आमचा असून आम्ही मागितल्यावर किती विरोध झाला. आत्ताशी आमचे डोळे उघडलेत आता. त्यावेळेस आम्ही म्हणायचं जाऊ दे, कुणातरी लेकरा बाळाचं कल्याण होतं ना, अजिबात विरोध करायचा नाही. 1954च्या JRला विरोध केला मराठ्यांनी. कधी मोर्चा काढला, कधी रस्ता रोको केला. 1967ला 2012पर्यंत दिलं. मराठ्यांनी कधी विरोध केला की तुम्ही अजिबात आरक्षण द्यायचं नाही? आमची नीती साफ आहे. कुणातरी लेकरा बाळाचं कल्याण होतं ना, होऊ द्या. पण आज आमचा असून सुद्धा आम्हाला तपास लागला की आमच्या 1881 पासून मराठ्यांच्या नोंदी आता कुणबीतल्या ओबीसी आरक्षणातल्या. म्हणजे जसं की 7-12 सापडतोय. म्हणजे तुमच्या नावावरचा 7-12 किती आहे? 3 एकरचा. आमच्या नावावर किती आहे? 3 एकरचा. तू वावर एकटा खातोय किती? 6 एकर. पण तू ते 6 एकर खातो म्हणून तो नावाचा फक्त 3 एकरचा आहे. आमचा 7-12 सापडल्यावर आम्ही म्हणलं तो आहे शेजारचं आमचं आहे. आता याला बैल चारायची सवय लागली, त्याच्यात पीक घ्यायची सवय लागली, फुकट खायचं ना, सोडू वाटाना. ते आमचं आरक्षण होतं. तसं त्या जमिनीचा प्रकार हे असा आहे, आमचं मागितलं म्हणून त्यांना राग आलाय. म्हणजे आमचं मागून तुमचं नाही घेतलं आम्ही. आणि आम्हाला विरोध कोण करतोय? ओबीसी नाही. ज्याच्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यो NTV वाले. त्यांचा आमच्या आरक्षणात काय संबंध? तुमचा वेगळा प्रवर्ग गेला. इकत भांडण. कोणाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागलेला नाही. उलट तुम्हीच आमचं आरक्षण आतापर्यंत खाल्लं. छगन भुजबळासारखे नेते, ओबीसीचे नेते याला विरोध करतात आणि कारण यामुळे ओबीसीच्या कोट्यावर परिणाम होईल आणि ते न्यायालयात जाणार आहेत असं ते बोलले जातात. आणि ते कोणत्या कोठ्यावर बसतो तुला माहिती आहे? म्हणा त्याला तुला कोणाचा कोठा खातो तो? कोणाचे कोठे खाल्ले आता भाऊ? 376 जातीपैकी तो कोणाला खाऊन दिला आतापर्यंत? का बोलायला जमत नाही का ओबीसींना? हे सुद्धा आम्हीच बोलावं. ओबीसींच्या बद्दलचा विषय तो जसं सांगतो की आमचा कोठा कमी झाला आणि कोठा खाल्ला, सगळं तूच खाल्ला. तुलाच कळायला पाहिजे आणि ओबीसीनं बोललं पाहिजे. आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसीच्या 376 जातीच्या नावाखाली तुम्ही दोघा ठिकाणीच आरक्षण खाल्लंय. कोणत्या कोळ्याला, सुताराला, लोहाराला, सोनाराला कुणाला मिळालं? कोणत्या तांबुळीला खाऊन दिलं यांनी? बाकी कोणी खाल्लं? यांनी सगळं वरबडलं ओबीसीच्या नावाखाली. ओबीसीनं बोललं पाहिजे, जसा बंजारा बोलतोय आता. आमचं आरक्षण तुम्ही खाल्लं. आत्ताशी बंजारा सावध झालाय, पूर्ण लेकरा बाळांना त्यांच्या वाटोळं झाल्यावर. हे 376 जातीची हेच दुखणं आहे. यांनी खाल्लंय आणि बोंबलं ते आम्हाला.